मैत्रिणींनो, माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं एकदा सगळ्यांचं परत स्वागत करते. मैत्रिणींनो, आज माझं मन जरा विषण्ण आहे आणि मी अजिबात तयारी न करता तुमच्यासमोर बोलायला बसली आहे. बोलावंसं वाटलं, वर मोकळं करावंसं वाटलं. आज एक वाईट म्हणजे दुःखद बातमी मला वाचण्यात आली की नाशिकच्या एका तरुण डॉक्टरनी आत्महत्या करून आपला जीवनयात्रा संपवली. मैत्रिणींनो, आश्चर्याची अशी गोष्ट आहे की तिचे पतिदेव जे होते ते मानसिक विकार तज्ञ म्हणता येईल आपल्याला किंवा न्यूरोलॉजिस्ट म्हणता येईल, का इतकं एक्झॅक्ट माहिती नाही. पण म्हणजे मनाशी आणि बुद्धीशी संबंधित असे ते स्पेशालिस्ट होते. त्यांच्याजवळ तरी हिने मन आपलं व्यक्त करायचं ना, की मला काय दुःख आहे किंवा मला काय त्रास आहे, अडचण काय आहे. मी मागचा व्हिडिओ तोच केलेला आहे ना, की क्लिअर कम्युनिकेशन पाहिजे. कम्युनिकेशन नसलं तर हे असं काहीतरी होऊन बसतं. आणि मैत्रिणींनो, मानवी आपलं जे आयुष्य आहे ते इतकं सोपं आहे का? इतकं स्वस्त झालं आहे का, की तुम्हाला मनात आलं आणि तुम्ही संपवून टाकलं? नुकसान कोणाचं झालं? आज काय लोकं 2 दिवसात हळ-हळ करतील मग विसरून जातील. तो प्रश्न नाही आहे. पण तिने तिची जीवनयात्रा संपवली. का संपवली? कशी संपवली? हा एक मूळ मुद्दा आहे. तिने कोणाशी तरी मन मोकळं करायला पाहिजे होतं. म्हणूनच मी तुम्हाला मनाच्या बाबतीत जास्त बोलत असते. मनाशिवाय माणसाचं काहीच खरं नाही आहे. तुम्हाला बाहेर नव्हतं बोलायचं तर आपल्या नवऱ्याशी बोलायचं होतं, पतिदेवांशी आपल्या बोलायचं होतं. तुम्ही कितीही तुमचे 2 मार्ग वेगळे असले तरी तुम्ही घरामध्ये त्यांच्यासोबत राहून त्यांच्याशी मन मोकळं करायलाच पाहिजे होतं. तर त्यांना कळलं असतं ना, की आपल्या पत्नीला काय दुःख आहे, काय सहल आहे. तुला नाही होती प्रॅक्टिस करायची, तू प्रॅक्टिस बंद करून 6 महिने घरात राहायचं होतं. लाईफ थोडा चेंज करायचं असतं. आपलं जे रुटीन आहे ते कंटाळा आला असेल रुटीनचा. जगायला भरपूर मार्ग आहेत. पण जीवन इतकं स्वस्त नाही आहे, की तुम्ही ते संपवून टाकायचं. आणि तुम्हाला हा अधिकार दिला कोणी? आपलं शरीर देवाने दिलं आहे, आत्मा आपला. शरीरातून काढून टाकायचा अधिकार कोणाने दिला आहे आपल्याला? देवाने दिलेला आहे का? देव तर आपल्या प्रत्येक संकटामध्ये पुढे-पुढे आपल्या मार्ग दाखवत असतो आणि आपल्याला काय म्हणतो, "तू पुढे जा, मी तुझ्या पाठीशी आहे." त्याचं कामच आहे आपल्याला आधार द्यायचं, हिंमत द्यायचं. त्यातनं आपण आपला मार्ग सुधरवत राहिलं पाहिजे. आणि स्त्रीची भूमिका काय असते संसारामध्ये? स्त्री प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रूपं घेतच असते, तुम्हाला माहितीच आहे. तारिणी होते, संहारिणी होते, राग आला तर कालीमाता होते, मुलांना शिकवताना शारदा माता होते. म्हणून तर तिला अष्टभुजा म्हटलेलं आहे. आणि स्त्रीशिवाय संसारामध्ये शोभा नाही, घरामध्ये शोभा नाही. स्त्रीमध्ये एक वेगळंच लालित्य असतं आणि तिच्याने परिपूर्णता येते. मग हिचं आयुष्य संपवणं तुम्हाला कितपत बरं वाटलं? मला तर अजिबात पटलेलं नाही आहे. प्रत्येक वेळेस आयुष्यामध्ये, मानवी आयुष्यामध्ये संकटं असतातच. त्यातनं मार्ग कसा काढायचा हे प्रत्येकाने आपापलं शोधायचं असतं. त्यातच तर खरं कौशल्य आहे ना. ह्यालाच जीवन ऐसे नाव म्हटले. जीवन के अगदी रेड कार्पेट नहीं है कि आप चलो आराम से चलते जाएंगे और रेड कार्पेट कभी खत्म ही नहीं होगा. नाही, कधी ना कधी त्याचा अंत होईलच आणि दुःखाचं रोटेशन चालू होऊ शकतं. मग आपलं मनाची हिंमतच आपल्याला कामा येते ना तेव्हा. आपण खचून जर गेलो तर आपल्याला कोणी उचलून मदत करणार नाही. 2 दिवस कोणीतरी आपल्याबद्दल हळहळ व्यक्त करेल की बायांना दुःख झालं, पण नंतर आपल्याला मार्ग काढावा लागतो. हे मी तुम्हाला नेहमीच सांगत असते. आणि हे काय अगदी सोपं झालं का, की आलं आणि आपलं जीवन संपवून टाकलं. तू तुझ्यापुरती मोकळी झाली. पण बाकी त्याच्याभोवती किती त्यांची हिस्ट्री मला माहिती नाही, मूलबाळ आहे, नाही आहे. पण त्या मुलाची जर असेल लहान, तर त्या मुलाची किती काय म्हणता येईल त्याला, दुर्दशा होईल. मला शब्दसुद्धा आठवत नाही, इतका माझ्यावरती तो इम्पॅक्ट झालेला आहे. मैत्रिणींनो, विचार करून मला सांगाल. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. माझं बोलणं मी इथेच थांबवते. नमस्कार.